लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. ढोरकीन बस स्थानक परिसरात तलवारीसह दहशत माजवणारा जालन्याचा तरुण जेरबंद. पैठण एमआयडीसी पोलिसांची कारवाई. बातमी पैठण येथून. पैठण तालुक्यातील ढोरकीन बसस्थानक परिसरात हातात धारधार तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका 36 वर्षीय तरुणाला एमआयडीसी पैठण पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून 47 सेंटीमीटर लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसी पैठण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या ढोरकीन बसस्टँड परिसरात एक इसम हातात तलवार घेऊन फिरत असून यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी पंचांसह तात्काळ ढोरकीन बसस्थानक गाठले. तेथे संशयास्पदरित्या तलवार घेऊन दहशत माजवत असलेल्या सोमनाथ रामनाथ पवार वय 36 वर्षे राहणार जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. 47 सेंटीमीटरची तलवार जप्त. गुन्हा दाखल. पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 47 सेंटीमीटर लांबीची लोखंडी धारधार तलवार मिळून आली. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कायदेशीर परवाना नसताना घातक शस्त्र बाळगल्यामुळे पोलिसांनी ती तलवार जप्त केली आहे. या प्रकरणी आरोपी सोमनाथ पवार विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम आर्म्स ॲक्ट 1959 चे कलम 4 आणि 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पैठण एमआयडीसी पोलीस करत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.